ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून वारसा नावाची कथा. परत पुढची तारीख पडली. मला वाटलंच होतं तुझा नवरा असा काळकाडूपणा करणार. तुझ्या सासरची माणसं पैशासाठी जीव टाकतील आणि घेतीलसुद्धा. तरी मी तुला म्हणालो होतो. भाऊ अदितीनं त्यांना अडवलं. हीच वाक्य, हेच संभाषण आज लक्ष वेळा झालं होतं. मला वाटलंच होतं, मी भाकीत केलंच होतं. मला माहीतच होतं अशा भाषेत भाऊ स्वतःचा राग नि स्वतःचं शहाणपण व्यक्त करत. सासरची माणसं चांगली वाईट कशीही असली तरी तीच त्यांचं सुखदुःख भोगत होती. कधी कशाची तक्रार केली होती का? माहेरी यावं लागलं ते नाईलाजानं. आता कोर्टात घटस्फोटाचा दाखला चालू होता. तोही तिच्या इच्छेविरुद्ध. भाऊंचा आग्रह हा आणि भाऊंच्या आग्रहा आणि हट्टाखातर आईनं भाऊंना अडवलं नाही आणि आपल्या मुलीला साथ दिली नाही. फक्त डोळे गाळत म्हणायची, असं नको होतं ग व्हायला. काय दिंडवडे झाले तुझ्या आयुष्याचे. पोटात कसं तता तुटतं. तुला एवढी शिकवली, शहाणी केली, पण काही नाही ग बाई. कितीही शिका, पुरुषापुढे शहाणपण टिकत नाही. दादा म्हणायचा, अदिती काहीही झालं तरी तू ते घर सोडायचं नाही. कायद्यानं तुझा त्या घरात अधिकार आहे. त्यांच्या पैशा अडक्याची तूच वारस आहेस. नवरा कसा का असेना, त्यांच्या घरासाठी पैशासाठी तू तिथेच राहायला हवं होतंस. असं नको रे बोलूस. 4 दिवस माहेरी आलीये, राहू दे सुखानं. तिनं काय करावं हे इतरांनीच ठरवून टाकलं होतं. ती प्रवाह पतितासारखी कधी इकडे कधी तिकडे, कधी हा किनारा कधी तो किनारा. अदिती काय कारण सांगितलं ग पुढे तारीख ढकलण्याचं? भाऊंनी विचारलं. ते दिल्लीला गेलेत कंपनीच्या कामासाठी. विमानानं गेला असणार तुझा नवरा. नेहमीच जातात. उडा पैसे आणि उडा विमानानं. इथे बायकोला पोटगी देताना जीव जातोय. घासाघासी काटकसर नसते आरोप बदमाश लेकाचे. तरी तू निघाली होतीस लगेचच घटस्फोट द्यायला. का म्हणून सुखासुखी सोडायचं? अशा धूर्त लोकांना त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवायलाच हवी होती. आमच्या मुलीचं जन्माचं वाटोळं केलं. वर हात झाडून मोकळे. हलकट, नीच. भाऊ चिड, रागवतो. मी त्यांना शिव्या घालतो. डोक्यात संताप मावत नाही म्हणून, पोटच्या मुलीची दैना पाहवत नाही म्हणून. भाऊ माझी काहीही दैना नाहीये. माहेरी आहेस. मी आहे तोवर खायला काही कमी नाही खरं. नुसत्या अन्नावर जगायला मी जनावर नाही, माणूस आहे. शिकले आहे. तुम्ही काळजी करू नका. मी माहेरी पण जास्त दिवस राहणार नाहीये. हा खटला एकदा संपला की सुटले. पैसे मिळो न मिळो, आता तारीख पडली की मी सरळ घटस्फोटाला तयार आहे म्हणून सांगून टाकणार आहे. मला कुणाचंच काहीही नकोय. उगाच कुणाला अडवून कशाला ठेवायचं? वा, फार शहाणी आहेस. इतके महिने सगळी कामं सोडून तुझ्याबरोबर कोर्टात हेलपाटे घातले. हा मूर्खपणाच केला. अदिती बोलली नाही. सगळीच माणसं भेटलीत, तीही अशी स्वार्थी, लबाड, पैशासाठी अपापलेली. आपला उपयोग करून घेतायत. त्यासाठी वर त्यागाच्या वल्गना. ती तरातरा चालत बाहेर आली. कोर्टाच्या त्या वातावरणात तिचा जीव गुदमरायचा. तिनं मान वर करून त्या उंच इमारतीकडे पाहिलं. त्या इमारतीचा दगड कोर्टात होणारा अन्याय पाहून काळा पडला होता जसा. अजगरासारख्या त्या काळ्या भिंती पसरल्या होत्या.
इमारतीच्या आत पाऊल टाकले की नेहमी अंगावर शहारा यायचा. ती लांबच लांब दालनं चालताना वाटायचं या खाली खोल दरी आहे, त्यात विषारी प्राणी आहेत. अचानक एखादा दगड निसटेल आणि आपण त्या खोल दरीत पडू. डाव्या हातानं ओळीने असलेल्या त्या खोल्या, खूप खूप जुने कागदपत्र, खटले निवाडे बांधून ठेवलेली दप्तरं, ती पण जाळीत कोंडलेली, कैदी असावी अशी. त्यांचा कुबट मातकट वास, सगळं मिळून एक भयानक गलिच्छ, अंगावर काटा यावा असं वातावरण. आपण परत इथली पायरी चढायची नाही. त्यांना घटस्फोट हवाय ना, देऊन टाकायचा. कशाला चिकटून राहायचं? का म्हणून कुणाच्या इच्छेविरुद्ध ओझं बनून राहायचं? इथे न्याय अन्याय खरं खोटं याचा प्रश्नच येत नाही. माणुसकी नाही, प्रेम नाही, निष्ठा नाही, कर्तव्य भावना नाही. तिथं हे शब्द फुसके आणि फसवे ठरतात. आपण यातून बाहेर पडायचं. वडिलांचा आग्रह, आईचे भरले डोळे, दादा बहिणीचा गोडबोलेपणा, सगळं खोटं आहे. आता त्यात नाही अडकायचं. विवेक दिल्लीला गेलाय, विमानानं गेलाय. महत्त्वाचं काम होतं असं त्याच्या वकिलानं सांगितलं. तारीख पुढे ढकलली आहे. वारंवार असं हे दिल्लीला जाणंच नडलं. आपण भाबडेपणानं त्याची एअरबॅग भरून त्याच्या हातात देताना म्हणत होतो, ठरल्याप्रमाणे त्याच फ्लाईटनं या हं. मला फार काळजी वाटते. वेडी, दिल्लीत थांबायला तिथे माझी अदिती थोडीच आहे. काम झालं की आलोच जपून. आपल्या भरल्या डोळ्यांकडे पाहत म्हणायचा, असं कर ना, तूच चल बरोबर. त्या पायलटपाशी बसून त्याला सारखं म्हणत राहा, जपून जपून माझा नवरा आहे या विमानात. चलतो. पटकन निघून यायचा. त्याचं हसणं, त्याचं असणं आणि त्यानं लावलेली सेंट, कितीतरी वेळ स्वतःभोवती लपेटून आपण बसून राहायचो. मनोमन देवाला विनवत, सुखरूप येऊ दे माझा विवेक. या मेल्या विमानाची खात्रीच वाटत नाही, भरोसा वाटत नाही. विवेकच्या कंपनीला रिसेप्शनिस्ट हवी होती म्हणून आपण अर्ज केला होता. इंटरव्ह्यूला बोलावलं होतं म्हणून गेलो होतो. छान सजवलेली एअर कंडिशन खोली, मोठ्या टेबलाभोवती 4 माणसं बसलेली, उंची कपडे घातलेली, हातात सिगारेट, चेहऱ्यावर अधिकाराचा दिमाख. मुलाखतीला बोलावलंय, जणू मेहरबानी केली आहे असा भाव. तुमचं नाव? त्यातल्याच एकानं विचारलं. अदिती नामजोशी. मुंबईतल्या? काम पूर्वी कधी केलंय? नाही, यंदाच BA झाले. हे काम करायला आवडेल? खूप स्मार्टली, खूप मोकळेपणानं वागायला हवं. तुम्ही मराठी मुली फार संकोचानं वागता म्हणून विचारलं. खूप मोकळेपणा आणि खूप मर्यादा यातली मधली स्टेज असतेच की. गुड. तुमच्या ॲप्लिकेशनवरून यू आर मिस. येस, आय एम नॉट मॅरिड. ओके, यू कॅन गो नाव. थँक्यू. घरी आल्यावर आपण इंटरव्ह्यूच्या निकालाची वाट पाहत राहिलो, पण त्याबाबत काही पत्र आलं नाही. तेव्हा आणखी काही ठिकाणी अर्ज केले. एक दिवशी अचानक त्या 4 माणसातला एक माणूस आपल्या घरी येऊन हजर झाल्यावर फार गडबडून गेलो आपण. हाच होता तो, स्मार्ट, देखणा, छानसं असणारा, ओठांवर बारीक मिशी असलेला, उजव्या बाजूला भांग पाडलेला. यानंच विचारलं होतं, यू आर मिस. या न. आपण कशाला आलात? मीच आले असते ऑफिसात. आपण गडबडून त्याचं स्वागत केलं. वाह, तुमच्यासारखी सुंदर स्मार्ट रिसेप्शनिस्ट हवी. म्हणजे साहेब म्हणाले, मिस्टर विवेक धामणकर.
MA सेल्स ऑर्गनायझर. तुम्ही स्वतः जाऊन त्यांना तुमची निवड झाल्याचं सांगून या. वा, स्वतःची ओळख करून द्यायची ही पद्धत छान आहे. किती हसू आलं होतं त्यावेळी. कोण कौतुक वाटलं होतं. मग काय करणार? पण मी साहेबाला सांगून टाकलं, ती काही तुमच्याकडे काम करणार नाही. वा, असं कसं ठरवून टाकलं? मला नोकरीची गरज आहे, त्यापेक्षाही मला अशा सुंदर बायकोची फार गरज आहे, म्हणून तर मीच सांगून आलोय तुम्हाला. असं आमचं लग्न ठरलं. अभिनव पद्धतीनं. देणं नाही, घेणं नाही, रुसणं फुगणं मानपान काही नाही. आईला भाऊंना आकाश ठेंगणं झालं. त्यांच्याजवळ पैसा नव्हताच द्यायला, म्हणून तर मुलीच्या लग्नाचा विचार बाजूला सारून तिला नोकरीला लावायची खटपट चालू होती. सासरी मामंजी आणि म्हातारी आतेसासू खार खोल्यांचा स्वतःचा फ्लॅट. नशीब नशीब म्हणतात ते, यापरीस आणखी काय असणार. सुदैवाची सुखाची याहून उंच उडी मनानंही मारली नव्हती. पहिली 5 वर्ष सुखाच्या पायगड्यांवरून चालत सहज संपून गेली. विवेकचं भरभरून प्रेम, मामंजींचं कौतुक आणि आतेसासूची मुकी साथ यामुळे अदिती अगदी अकंठ समाधानात बुडून गेली होती. कशाची उणीव नव्हती, काही कमी नव्हतं. देवधर्मात बुडालेल्या मुकाट्यानं वावरणाऱ्या आतेसासूनं जेव्हापासून तोंड उघडून बोलायला सुरुवात केली तेव्हापासून अदितीच्या सुखाला तडा जाऊ लागला. देवापुढं नाक घासत ती बाई नातू झाला नाही म्हणून डोळे गाळू लागली. तेव्हा देवानंही अदितीकडे रोषानं पाहिलं जणू. अदिती आणि विवेक या बाबतीत शांत होते. विचलित न होता त्यांनी आधीच तपासणी करून घेतली होती, उपचार केले होते. मूल होणारच नाही असं डॉक्टर म्हणाले नव्हते हे खरं, पण खात्रीही देत नव्हते. विवेक आपल्या बेफिकीर वृत्तीला धरून म्हणाला होता, जाऊ दे ग, मूल नाही तर नाही, आपण दोघं मजेत आहोत, असेच राहू. माझ्या प्रेमात आणखी कोणी वाटेकरी नाही आहे, हेच छान आहे. अदितीला स्वतःला मूल हवं होतं, आई व्हावं वाटत होतं, पण नवऱ्याच्या आधारामुळे ती खंतावली नव्हती. सासूच्या वारंवार कटकटीनं ती त्रासून गेली. अगं, तपासण्या झाल्या म्हणतेस, मग देवाधर्माचं तरी कर काहीतरी. मी सांगते 16 सोमवार कर. छे, असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, ती पटकन म्हणाली. अगं, पण मोठं माणूस सांगतोय म्हणून तरी ऐकावं. इतर गोष्टी ऐकतेच की, हे उपास तापास मात्र करणार नाही. वटपौर्णिमा तरी कधी केली आहे का? शहाणपणा नाही तो. मोठं नशिबी म्हणून असलं तोला मोलाचं स्थळ मग घरापर्यंत चालत आलं, पण प्रत्येक वेळी नशीब असं आपणहून चालत येत नाही. सासूची अशी लागट कुचकी बोलणी सुरू झाली आणि घरातली शांती ढळू लागली. विवेक जवळ असल्या गोष्टी बोलण्यापेक्षा ती एक दिवस सासू देवाला गेल्यावर सासऱ्याला म्हणाली, हल्ली सासूबाई सारख्या रागवतात, चिडून लावून टोचून बोलतात. आपल्या घरातली शांती ढळू लागली. मग मी काय करू म्हणतेस? त्यांना सांगितलं तर बरं होईल. मी काय सांगणार तिला? ती म्हणते ते खोटं आहे का? तिला स्वतःला मूल नाही म्हणून तिनं विवेकला आपला मुलगा मानला. त्याचं शिक्षण तिच्याच पैशावर झालं. हे घर तिचंच आहे. आजवर ती बोलली नाही हा तिचा मोठेपणा. आता बोलते तर तू ऐकून घ्यायला हवं. तिच्या मनासारखं वागण्यातच कल्याण आहे, नाहीतर काय? तिनं चिडून विचारलं. या सगळ्या गोष्टी विवेकनं ही आपल्याला सांगू नये याचा तिला खूप राग आला होता. ती हाकलून देईल आपल्याला. जाऊ, घराबाहेर पडू. आपल्या तिघांपुरता पैसा यांना मिळतोय म्हणजे विवेकनं तुला काही सांगितलंच नाही वाटतं. त्याचा निम्मा पगार ताईच्या नावावर जमा होतोय. तिनं त्याच्या शिक्षणासाठी खर्च केला, तो ती वसूल करते.
ठीक आहे, आपण गरिबीत राहू, पण जन्मभर त्यांचं मिंधेपण नको. नाही, ते जमायचं नाही. तुला इथे राहायचं असेल तर ताईच्या मर्जीनं राहावं लागेल. ती म्हणते ते 2-4 उपास कर. तिला खुश करून आपली सोय होते ना, तर वागावं धोरणानं. ती मेल्यावर हे सगळं विवेकलाच मिळायचंय. सासऱ्याच्या या असल्या बोलण्यापुढे काय बोलावं तिला कळेना. एकूणच ही माणसं पैशासाठी कोणीतरी मानहानी पत्करतील हेच खरं. एकूण ही माणसं पैशासाठी कोणतीही मानहानी पत्करतील हेच खरं. विवेक आल्यावर त्याच्याशी भांडली, रडली. स्वाभिमानानं जगूया, घराबाहेर पडूया, सासूच्या जाचातून सुटूया असं नाना प्रकारे सांगून पाहिलं. त्याने शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाला, हे बघ आदिती, बाबांनी तुला सांगितलं तेच खरं. या घराबाहेर पडलो तर आत्या हे घर, पैसा धर्मदाय करून टाकेल. मी दर महिन्याला निम्मा पगार तिला देतोय खरा, पण शेवटी तो मिळणार आहे आपल्यालाच. सध्याचा घरखर्च तिच्याच जीवावर चाललाय. 4 शब्द गोड बोलावे, तिच्या मनासारखं वागावं, संपलं. त्या माझ्या माहेरच्या माणसांचा अपमान करतात, मला सारखं घालून पाडून बोलतात आणि खरं तर पैशासाठी असं दबून राहणं मला पटत नाही. त्यापेक्षा कोरडा घास खावा, पण मानानं जगावं. आत्यानं मला लहानाचा मोठा केला, शिक्षण केलं माझं. आता तिनं काही विचित्र अटी घातल्यात, हे कर, पण सोडून द्यायचं? आरामात राहायला मिळतंय ना. हा वाद वाढतच राहिला. सासूचा छळ जास्त होत गेला. सासरा नवरा यांनी अदितीला साथ दिली नाही. त्यात भरीला म्हणून विवेक एका एअर होस्टेसच्या प्रेमात पडला. ती मोठ्याची मुलगी, मंत्र्यात बापाची उठबस, भरपूर पैसा, इस्टेट. तिचा स्वतःचा समुद्रकिनारी मोठा फ्लॅट होता, गाडी होती, जागा उत्तम प्रकारे सजवली होती. तिला पैशाची गरज नव्हती. तिला पुरुषाची कंपनी हवी होती. विवेक तिला आवडला होता. तीच त्याची हौसमौज आपल्या पैशानं करत होती. फ्लाईटला गेली की परदेशाहून छान छान वस्तू आणत होती. विवेक पूर्णपणे तिच्या आहारी गेला होता. आता त्याला त्या 4 खोल्यांची, आत्याच्या पैशांची गरज नव्हती. घरात आत्याचा वडिलांचा त्रास वाढला. बायकोची रडरड, चिडचिड, त्रागा थांबता थांबेना. तेव्हा त्यानं घर सोडलं आणि आपल्या प्रेयसीच्या मनालीच्या फ्लॅटवर राहायला गेला. अदितीनं हे घर सोडलं. आता कोणासाठी तिथे राहायचं? सासूनं आणि सासऱ्यानं तिची अवस्था एखाद्या मोलकरणीसारखी, स्वयंपाकिणीसारखी करून टाकली होती. आणि आता विवेकला घटस्फोट हवा होता. मनालीबरोबर लग्न करून निर्वेद राहायचं होतं. अगं उतर की, कसल्या नादात असतेस नेहमी, कोण जाणे, भाऊ म्हणत होते. अदिती आपल्या विचारांच्या तंद्रीतून जागी झाली. टॅक्सी घरापाशी थांबली होती. ती उतरली. 7 रुपये 80 पैसे झाले. या कोर्टातल्या हेलपाट्यांपायी भिकेला लागायची वेळ आली आहे. टॅक्सीवाल्याला पैसे देत भाऊ म्हणाले. अदितीला ठाऊक होतं नेहमीप्रमाणे भाऊ हे पैसे तिच्या नावावर डायरीत मांडून ठेवतील. घटस्फोटानंतर मिळालेल्या पोटगीतून वसूल करतील. घरात सामसूम होती. आई रडल्यासारखी उदास दिसत होती. या दोघांना पाहताच ती भाऊंच्या मागोमाग त्यांच्या खोलीत गेली. हळूच म्हणाली, विमान अपघातात जावई गेले म्हणे. काय? वडील एकदम म्हणाले. नशीबच वाईट पोरीचं, धड इकडे नाही धड तिकडे नाही अशी गत. देवानंच असा हा घटस्फोट मिळवून दिला. आई डोळे पुसत म्हणाली, तोच देव लाखभर तरी मिळवून देईल. एरवी एवढे मिळाले नसते. अदितीची आई नकळून नवऱ्याकडे पाहत म्हणाली.
पण भाऊंचं म्हणणं खरं ठरलं. विमान कंपनीनं प्रत्येक मृताच्या मागे 1,00,000 रुपये देणार असल्याचं जाहीर केलं. झुंबर खळकन फुटून भारी गालिच्यावर पडावं, निशब्द पण तुकड्या तुकड्यानं विखुरलेलं. तशीच अदितीच्या मनाची स्थिती झाली. विवेक विमान अपघातात गेला. प्रेत जळून कोळसा झाली होती. मनाली पण त्याच अपघातात मरण पावली. या नि अशा बातम्या सतत ऐकत होती. आतल्या आत दुःखानं फुटत होती. तिच्या नि विवेकच्या प्रेमाचा शेवट हा असा झाला होता. त्यांचा सुखद विवाह असा ह्या होमात जळून गेला होता. काय नि किती आठवावं, किती रडावं, मनोमनी किती चिडावं, संताप करून घ्यावा, कशाचा हिशोबच नव्हता. आपल्यावर इतकं प्रेम करणारा, इतकं भरभरून सुख देणारा नवरा हातातून कधी नि कसा निसटला हे कोडं आजवर सुटलं नव्हतं. आता तर सगळं संपूनच गेलं. त्यांच्या प्रेयसीनं त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. आपण कुणाच्याच कुणी नाही अशा जगतो आहोत. सासरी जाऊन सासूला भेटावं वाटत नव्हतं. माहेरी आपलं दुःख बोलायची सोय नव्हती. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच भाषा होती. बरं झालं शेवटी देवानंच शिक्षा केली. अदिती मूकपणे आपल्याच शरीरावर, कपड्यांवर, वस्तूवर विवेकचा स्पर्श शोधित राहिली. असं हे भयंकर नको होतं व्हायला म्हणून रडत होती. काय करणार, कसं समजणार या वेड्या मनाला दुसऱ्या कुणा पुरुषाचं आकर्षण वाटलंच नव्हतं. विवेकची जागा त्याचीच होती. माणसं भेटून जात होती, पत्र येत होती. विवेकच्या ऑफिसातले लोक येऊन भेटून गेले. त्यांच्या कंपनीच्या कामासाठी तो दिल्लीला निघाला होता. अपघातात गेला होता. कंपनी कॉम्पन्सेशन देणार होती. एवढंच नव्हे तर त्या कंपनीनं तिला नोकरीला लावून घेण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे तिनं अर्ज करावा असं सुचवलं होतं. अदितीच्या मनावरचा भार एकदम हलका झाला. तिच्या जगण्याला दिशा मिळाली. कंपनीनं देऊ केलेल्या नोकरीची तिला अपूर्वाई होती. तीच तिची खरी गरज होती. वडील आणि सासरे विमान कंपनीकडून मिळणाऱ्या लाख रुपयांसाठी धडपडत होते. अजून घटस्फोट मिळाला नव्हता म्हणून ते पैसे अदितीला मिळायला हवेत असं तिचे वडील म्हणत होते. आणि गेले वर्षभर सून इथे राहत नाही, तिचा आणि माझ्या मुलाचा काही संबंध नव्हता म्हणून ते पैसे आपल्याला मिळावे अशी सासऱ्याची खटपट चालू होती. अदितीला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला होता. आपल्या माणसांचा वीट आला होता. तिला एकटीला राहायचं होतं. स्वतःच्या कष्टावर जगायचं होतं. तिनं विवेकच्या कंपनीकडे अर्ज केला. ती लगेचच नोकरीवर रुजू व्हायला तयार होती. विवेकनंतर तेवढाच वारसा तिला हवा होता. कोणतीही जागा तिला मान्य नव्हती. पत्र पाकिटात घालून बंद केलं आणि स्वतः पोस्टात जाऊन पोस्ट करून आली. तिचा कोणावर विश्वास उरला नव्हता. अगदी जरासुद्धा नाही. तिला मोकळीक हवी होती. मुक्तपणे श्वास घेऊन जगायचं होतं तिला. ज्योत्स्ना देवधर यांची वारसा नावाची कथा येथे समाप्त. फिलर ज्योत्स्ना देवधर.